कमलनाथ आज 4 वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला खिंडार पडणार अशी परिस्थिती सध्या उद्भवतीये। कमलनाथ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सातत्याने जोर धरतीये आणि आज संध्याकाळी 4 वाजता ते त्या भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जातंय। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। शिवाजी, काय नेमक्या शक्यता आहेत ज्याच्यामुळे कमलनाथ भाजपमध्ये जातील असं म्हटलं जातंय? कमलनाथ यांचा प्रवेश सातत्याने चर्चेत राहिलेला आहे दिल्लीच्या राजकारणामध्ये। त्यांचा प्रवेश या अगोदरच होणार असं देखील बोललं जात आहे। मात्र राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान कमलनाथ यांचा प्रवेश रखडल्याचं बोललं जात आहे। ऐन अधिवेशनाच्या दरम्यान त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं कळत आहे। मात्र ती कधी येणार याबाबत शक्यता व्यक्त केल्या जात असताना आज 4 वाजता त्यांचा भाजपच्या बड्या नेत्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरा पर्याय व्यक्त केला जात आहे की कमलनाथ हे काँग्रेसमध्येच असतील, मात्र त्यांचा मुलगा नकुल हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्या पद्धतीने सातत्याने त्यांच्या कुटुंबावरती ईडी सीबीआय याच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्यावरती ससेमिरा सुरू आहे, असे सर्व त्यांचे संपर्कातील आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र पक्षांतर बंदीच्या कायद्याचा त्यांना मोठा फटका बसू शकतो, त्यामुळं या सर्व आमदारांना सोबत घ्यायचं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मात्र खासदार लोकसभा निवडणुकीला जे मनाने काँग्रेस भाजपसोबत गेलेले आहेत कमलनाथ यांच्यासोबत, मात्र थेट प्रवेश केलेला नसेल ते नेते भाजपचं लोकसभा निवडणुकीमध्ये काम करतील असा एक फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण गेल्यानंतर मध्य प्रदेशमधून आज कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। 4 वाजता त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे। मात्र अद्यापर्यंत कमलनाथ यांनी आपण भाजपचं कमळ हातात घेणार का याबद्दल स्पष्टता दिलेली नाही आहे आणि कमळ तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याबाबत देखील नकार दिलेला नाही आहे। त्यामुळे सस्पेन्स कायम आहे। कमलनाथ कमळ हातात घेणार का? निश्चित। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।